नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपलं सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. 50 कोटींच्या उड्डाणपुलाची किंमत झाली दुप्पट. 8 वर्षापासून प्रलंबित न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाचा सुधारित प्रस्ताव मंजूर. महापालिकेत रेडी रेकनरवरून रणकंदन. सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने. विरोधी पक्षनेत्याने सत्ता पक्षाला घेरले. स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीत खोक्यांची चर्चा. महासभेत 8 नगरसेवकांची निवड. घोषणाबाजीने राजकीय वर्तुळात खळबळ. जिल्हा उपनिबंधन प्रवीण लोखंडे यांची तडकाफडकी उचलबांगडी. तक्रारीची दखल सहकार विभागाकडून नागपूरला रवानगी. सोनटक्के प्लॉट परिसरात किरकोळ वादातून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड. 6 जण पोलिसांच्या ताब्यात. आता परिस्थिती निवळली. आता सविस्तर बातम्या. अकोला शहराच्या विस्तारासाठी आणि उपनगरांना मुख्य शहराशी जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या न्यू तापडिया नगर रेल्वे उड्डाणपुलाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. गेल्या 8 वर्षापासून हा उड्डाणपूल होतो की नाही अशी शंका असताना आता राज्य सरकारने सुधारित प्रस्तावाला मान्यता दिली आहे. गेल्या 8 वर्षापासून न्यू तापडिया उड्डाणपूल होत असल्याची ओरड आहे, पण तो कधी पूर्ण होईल अशी विचारणा सर्वत्र आहे. राज्य शासनाने या प्रकल्पासाठी 104.79 कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले या पुलाचे काम आता युद्धपातळीवर पूर्ण होईल. अकोला शहरातील सातव चौक ते न्यू तापडिया नगर दरम्यान हा उड्डाणपूल बांधला जात आहे. मध्य आणि दक्षिण रेल्वेच्या रेल्वे मार्गामुळे घुसर खरब भागातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत असे. या पुलामुळे सुमारे 60,000 नागरिकांना रोजचा फटका या ठिकाणी बसत आहे. उड्डाणपुलाच्या या कामासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. सुरुवातीला हा प्रकल्प 50 कोटी रुपयांचा होता. मात्र रेल्वे विभागाचा बदललेला आराखडा, वायडक्ट आणि आरई वॉलच्या लांबीतील वाढ, सेवा रस्त्यांच्या खर्चात झालेली वाढ यामुळे खर्चाचा आकडा 104.79 कोटींवर पोहोचला आहे. खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वे विभागाकडून तातडीने सुधारित आराखड्याला मंजुरी मिळवून घेतली, तर आमदार सावरकर यांनी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा करून वाढीव निधी मंजूर करून घेतला. न्यू तापडिया नगरच्या उड्डाणपुलाची मूळ मान्यता ही 50 कोटी रुपयाची होती आणि नंतर कालांतरानं त्याच्यामध्ये जवळपास 37 कोटी अधिकचे रक्कम लागत होती. तुम्हाला माहित आहे, सीआरपी असते, सेंट्रल रोड फंड, याला सुधारित प्रशासकीय मान्यतेची तरतूद नाही आहे. ते 50 कोटी आपल्याला तत्कालीन खासदार संजय धोत्रे यांनी दिले होते. उर्वरित पैशासाठी आपण राज्य सरकारकडे मागणी केली होती, परंतु आमचं सरकार 19 साली गेल्यानंतर पुढचे 3 वर्ष हे जे स्थगिती सरकार होतं यांनी 1 रुपया आम्हाला दिला नाही. आता कुठं आम्ही त्याच्यामध्ये पैशाची तरतूद केली, पैसे आणले आणि पूर्ण काम होऊन 2026च्या आधी या पुलाचं रीतसर उद्घाटन आपले खासदार रणजित धोत्रे आणि गडकरी साहेब करतील. महानगरपालिकेच्या सभेत आज रेडी रेकनर दरांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. विरोधी पक्षनेते डॉक्टर जिशान यांनी या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी दरात कपात करण्याची मागणी केली. अकोला शहरातील वार्षिक भाडेपट्टेधारक व्यापाऱ्यांचे भाडे प्रकरण 2017 पासून प्रलंबित आहेत. महाराष्ट्र शासनाने पूर्वी रेडिकेटरच्या 8% दराने वार्षिक भाडे निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र 6 एप्रिल 2022 रोजी तो निर्णय रद्द करण्यात आला. यानंतर शासनाने 6 नोव्हेंबर 2023 व 7 नोव्हेंबर 2023च्या निर्णयानुसार घरगुती भाडेपट्ट्यांसाठी किमान 0.50% आणि व्यावसायिक भाडेपट्ट्यांसाठी किमान 0.70% पेक्षा कमी भाडे नसावे असा निर्णय घेतला आहे. तरीही स्थानिक व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मनपाने यामध्ये सुसंगत बदल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या सभेत रेडिकेनर दरांवरून जोरदार खंडाजणी पाहायला मिळाली.
विरोधी पक्षनेते डॉक्टर जिशान यांनी भूमिका मांडली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर कमी ठेवण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यामुळे रेडी रेकनरचे दर 2 ते 3 टक्क्यांपर्यंतच मर्यादित ठेवायला हवेत. मात्र सत्ताधारी पक्षाने बहुमताच्या जोरावर 60% दरवाढीचा निर्णय घेतला. 12 जुलाई 2018 को अकोला महानगर पालिका ने ठराव पारित किया था, जिसमें बड़े विचित्र ठराव था वो कि जो रेडी रेकनर रेट है, मान लीजिए कोई दुकान है जो 10 लाख की है, तो हर साल इनसे 10% वसूला जाएगा. तो अगर 10 साल एक भाड़ा बोल के वसूल रहे तो 8-9 साल में तो पूरा, मतलब 9 साल के अंदर तो पूरा आप उसके मालिक ही बन जा रहे हैं. लेकिन 9 साल पूरा भाड़ा देने के बाद भी मालकियत महानगर पालिका का रहेगा. तो क्योंकि ये बड़ा विचित्र ठराव था, ये कुछ मतलब कोई कैलकुलेशन बैठता नहीं था, इसलिए खुद राज्य सरकार ने सितंबर 2019 में, इसके 1 साल बाद, इसको रद्द कर दिया था. तो आज हमने अकोला महानगर पालिका में कहा कि भारतीय जनता पार्टी और शहर सुधार आघाड़ी द्वारा 7% लाया गया. मतलब आज के मुख्यमंत्री जो उस वक्त विरोधी पक्ष नेता थे, उन्होंने 2% ऑफ रेडी रेकनर रेट बोले थे मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नासिक, नागपुर और औरंगाबाद जैसे महानगर पालिकाओं में. और अकोला महानगर पालिका जो इनके बदौलत, इनके कंपैरिजन में सुविधाएं कुछ भी नहीं देती है. शून्य. सादी पार्किंग की सुविधा हम गांधी रोड पे नहीं दे पाते हैं, सादी पार्किंग की सुविधा हम तिलक रोड पे नहीं दे पाते हैं, पब्लिक टॉयलेट्स हम दे नहीं पाते हैं. आप अगर मुंबई, पुणे, नागपुर की बात करें तो यहाँ पे ये सारी सुविधाएं हैं और वो भी रेडी रेकनर के 2 और 3% ले रहे हैं. और ये खुद आज के मुख्यमंत्री की डिमांड थी. तो अकोला महानगर पालिका में ऐसा क्या है कि लोगों को तकलीफ देने के लिए 7% रेट का ठराव पास करने के लिए उन्होंने वहाँ पे ठराव रखा. इस ठराव का हमने पुरजोर विरोध किया. जब उन लोगों ने इसको नहीं माना, फिर हमने कहा कि चाहे 1 वोट हो, 20 हो, 25 हो, 30 हो, 35 हो, जो वोट हो, हम चाहते कि आप इसको वोट लें, ताकि अकोला के जनता को पता चले कि ऐसे कौन से नगर सेवक जो चुनकर आए हुए, ऐसी कौन सी पार्टियां हैं, कौन सी आघाड़ियां हैं जो आज जनता को तकलीफ देने पे उतर आई है. और उसमें वोटिंग हुई. कांग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाड़ी, सभी पार्टियों ने इसका खुल के विरोध किया, इसके खिलाफ में वोट दिया. लेकिन बहुमत के जोर पर और बिना सबकी सहमति से, बहुमत के आधार पर उन्होंने ठराव पारित किया. हम इसका आगे भी विरोध करते रहेंगे. अगर ज़रूरत पड़े तो इसमें कोर्ट कचहरी भी करना पड़े तो कोर्ट कचहरी बिल्कुल ज़रूर करेंगे. महानगरपालिकेच्या महासभेत आज 8 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली गेली. ही स्वीकृत नगरसेवक 5 वर्षासाठी आहे की 2.5 की 1 असा प्रश्न अनुत्तरित आहे. दरम्यान एका स्वीकृत नगरसेवकांच्या सत्कार प्रसंगी 50 खोके एकदम ओके अशी सत्तारूढ पक्षापैकी कोणी ओरड केली आणि का केली असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोला महापालिकेत विविध तज्ज्ञ मंडळींची स्वीकृत नगरसेवक पदावर नियुक्ती करण्यात आली. मुळात ही नियुक्ती करताना राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली. काँग्रेसमध्ये या विषयावर जोरदार राजकारण झाले. काँग्रेस उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी पक्षाचा राजीनामा दिला, तर काँग्रेसमधून स्वीकृत सदस्यत्व हे आकाश कवडे आणि गुड्डू पठाण यांना देण्यात आले. वंचितने माहेश्वरी समाजाचे नेते व प्रख्यात बिल्डर सुनील इन्नानी यांना स्वीकृत नगरसेवक केले, तर भाजपने ॲडव्होकेट गिरीश गोखले यांना पुन्हा संधी दिली. त्याचबरोबर ॲडव्होकेट देवाशिष काकड आणि चंदा शर्मा या भाजपच्या नेत्यांना भाजपने स्वीकृत सदस्यत्व दिले. त्याचबरोबर शहर सुधार आघाडीला पाठिंबा देणाऱ्या सुनील मेश्राम यांना ते महापालिका निवडणुकीत पडल्यानंतर त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतले गेले. स्वीकृत नगरसेवकांचा महापौर शारदा खेडकर यांनी गुलाब पुष्प देत सत्कार केला. सकाळी 11 वाजता महानगर पालिका में स्वीकृत नगर सेवक के तौर पर वंचित के सुनील इन्नानी जी है. अभी आपका चयन हो गया, कैसा लग रहा है? सभागृह में आके बहुत अच्छा लगा. श्रद्धेय बाला साहब ने जो भी मुझे जवाबदारी दी है वो जवाबदारी समर्थ रूप से मैं पार पाड़ूंगा, ऐसी मुझे उम्मीद है. कहा जा रहा है कि आप कुछ लोगों पर भारी गिरे, कुछ आपने अच्छे मुद्दे उठाए थे. नहीं, मुझे भारी पड़ने के लिए मैं सभागृह में नहीं आया हूँ. मुझे श्रद्धेय बाला साहब ने वंचित की, बाकी सब शहर की जो जवाबदारी दी है
वो जवाबदारी पूरी करना ही मेरा काम है, किसी पे भारी पड़ना मेरा उद्देश्य नहीं है। अभी 40,000 से ज़्यादा घरों के लिए प्रधानमंत्री आवास योजना के फॉर्म जो है वो प्रलंबित है। मेरे वंचित के बहुत से लोग ऐसे हैं जिनको नितांत घरों की आवश्यकता है। अगला प्रश्न मेरा यही रहेगा कि घरों की जो आवश्यकता है लोगों की, वो महानगर पालिका अत्यंत प्रभावी रूप से उन लोगों को जो प्रधानमंत्री आवास योजना के बेनिफिट्स है वो त्वरित मिले। हमारे जो वंचित लोग हैं उनको घर की सुविधाएं मिलना चाहिए, इसके लिए मैं बहुत प्रयत्न करूंगा। अकोला सहकार वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे। अकोल्याचे जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई आणि कामकाजातील गंभीर तक्रारीची दखल घेत राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने हा निर्णय घेतला आहे। चौकशीमध्ये कोणतेही हस्तक्षेप होऊ नये या उद्देशाने लोखंडे यांची रवानगी आता नागपूरला करण्यात आली आहे। याविषयी केवळ RRC न्यूजने बातमी प्रसारित केली आहे। अकोला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था म्हणून कार्यरत असणारे प्रवीण लोखंडे यांचा परिवीक्षाधीन कालावधी अद्याप पूर्ण झालेला नाही। मात्र या अल्पकाळातच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत। अमरावती तालुका उपनिबंधक पदी असताना आणि त्यानंतर अकोला येथे कार्यरत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल केला होता। केवळ ACBची कारवाईच नाही तर लोखंडे यांच्या कामकाजाबाबत इतरही अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या, ज्यांचे स्वतंत्र अन्वेषण सध्या सुरू आहे। ही न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी महाराष्ट्र बदली अधिनियम 2005च्या कलम 4 मधील तरतुदींचा वापर करून ही बदली करण्यात आली आहे। जिल्हा उपनिबंधक असलेले प्रवीण लोखंडे यांची नागपूर साखर उपसंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे। शासनाने आदेश दिले आहेत की लोखंडे यांनी आपला कार्यभार तत्काळ नजीकच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवून नागपूर येथे रुजू व्हावे। सहकार आयुक्त पुणे यांना या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला। वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निलेश देव यांनी अनेक नागरी प्रश्नांवरून प्रशासकीय आणि सत्ताधारी गटाला धारेवर धरत आपली भूमिका परखडपणे मांडली। महानगरपालिका सभेत आज विविध प्रलंबित मुद्द्यांवरून चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली। वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निलेश देव यांनी अनेक विषयांवर सत्ताधारी पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। सत्ताधारी पक्ष केवळ बहुमताच्या जोरावर निर्णय घेत असून लोकशाही मूल्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली। महानगरपालिकेच्या सभेदरम्यान शहराशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीचे निलेश देव यांनी आक्रमक पवित्रा घेतला। सभेच्या सुरुवातीपासूनच काही मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि निलेश देव यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक उडाली। निलेश देव यांनी आरोप केला की सत्ताधारी पक्ष अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना केवळ आपल्या बहुमताचा वापर करत आहे। विरोधी पक्षाने मांडलेले प्रश्न किंवा सूचना यांना पुरेसे महत्त्व दिले जात नाही। त्यांनी पुढे स्पष्ट केले की जनतेच्या हिताचे निर्णय घेताना सर्व पक्षांच्या मतांचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, मात्र सध्या तसे होताना दिसत नाही। या गदारोळामुळे सभागृहातील वातावरण काही काळ चांगलेच तापले होते। आपल्यासोबत सध्या निलेश देवजी आहेत वंचितचे। आज काय सभेमध्ये काय काय झालेलं आहे? तुम्ही काही प्रश्न उचलले होते, त्याच्यावर वाद झालेला होता, काय आहे सगळं? पहिला तर विषय इतिवृत्त मंजूर करतानाच आला आहे। इतिवृत्त मंजूर करताना तफावत आहे, इतिवृत्तामध्ये व ठरावामध्ये तफावत आहे। त्यामुळे माझी पहिली मागणी ही आहे, झोन सभापतीचे इलेक्शन संपूर्ण चुकीचे आहेत व ते पूर्ण घेण्यात यावे, कारण की इतिवृत्त आणि ठराव याच्यात तफावत आहे। त्यामुळे मी महापौरांसमोर मांडलेलं आहे, त्यांना लक्षात आलं आहे, ते आता तेव्हा काय करतात ते पुढे पाडवे पाहू। नंतर बाजारातील जो दुकानाचा विषय आहे, या वर्षात आम्ही सत्ताधारी 7% वरती होते, आम्ही 2%, जो मुंबई महापालिका मुंबई पुणे नागपूरला जो रेट आहे तोच अकोल्याला मागत होतो, पण सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर तो 7%चा विषय केला। तसेच काही NOCचे प्रश्न होते, नंतर रिबोर्डिंगचे विषय आहेत, पाणी प्रश्न आहे, कुत्र्याचा विषय, या सगळ्या विषयात आज सभागृहात चर्चा झाली व सभागृहात जिथे आवश्यक आहे तिथे विरोध, जिथे आवश्यक आहे तिथे सहकार्य, असे आम्ही सोबत चाललो आहे। यापुढेही आम्ही तसंच जाऊ। थँक्यू। महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराशी संबंधित विविध विकास कामांवर चर्चा रंगली असतानाच नगररचना विभागाच्या कारणावरून सत्ताधारी पक्षाने प्रशासनाला धारेवर धरले। सभागृह नेते पवन महल्ले यांनी या विभागाच्या कार्यप्रणालीवर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना कडक शब्दात तंबी दिली।
महानगरपालिकेच्या सभेत आज शहराच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली। या सभेचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे स्थायी समिती सभागृह नेते पवन महल्ले यांनी नगररचना विभागाला दिलेला इशारा। नियमांना बगल देऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिला। महानगरपालिका सभेदरम्यान विविध विषयांवर चर्चा सुरू असताना पवन महल्ले यांनी नगररचना विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। शहरातील बांधकामे आणि इतर तांत्रिक मजुऱ्या देताना पारदर्शकता राखली जात नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली। पवन महल्ले यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम भरताना म्हटले की शहरात कोणतेही काम नियमांच्या बाहेर होता कामा नये। जर कोणत्याही अधिकाऱ्याने नियमामध्ये दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने काम केले तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। जनतेच्या हितासाठी आणि शहराच्या शिस्तबद्ध विकासासाठी नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले। सभागृह नेता पवनजी आपल्यासोबत सध्या आहेत। आज जे मुद्दे झालेले आहेत सभेमध्ये कोणत्या विषयावर जास्त चर्चा झालेली आहे? काही नाही, खूप विषय होते चर्चेला, त्याच्यावर व्यवस्थित चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले। अकोलेच्या सुखा समृद्धीसाठी आणि त्यांच्या सोयीसुविधेसाठी हे निर्णय अकोलेकरांसाठी खूप महत्त्वपूर्ण होते आणि ते आज रोजी या महासभेच्यामुळे आज त्यांचा निर्णय लागला आणि अकोलेकरांना त्याच्या सुखसुविधा लवकरात लवकर प्राप्त होतील। नगररचना विभागासाठी तुम्ही काही सूचना दिलेल्या आहेत, तो काय विषय होता? बिलकुल 100% नगररचनामध्ये खूप कंप्लेंट्स आमच्याकडे आलेल्या आहेत। खूप लोकांचे नक्षे सँक्शन करण्यासाठी अकोल्यामध्ये काही नगररचना विभागाकडून काही त्यांची अडवणूक केल्या जाते, त्या विषयात काही कंप्लेंट्स आमच्याकडे आल्यात, त्याच्यावरून त्यांना सूचना करण्यात आल्या आणि जर असे गंभीर प्रकार जर जनतेला लुटण्याचे जर समोर आले किंवा निदर्शनात आले तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। अकोट तालुक्यातील बाबुर्डा बुद्रुक गावात गेल्या 15 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत असून संतप्त ग्रामस्थांनी 84 खेडी पाणीपुरवठा योजनेच्या कार्यालयात निवेदन देत तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। अकोट तालुक्यातील बाबुर्डा बुद्रुक हे गाव खारपान पट्टा म्हणून ओळखले जाते। त्यातच गेल्या 10 ते 15 दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा ठप्प झाल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे। महिलांना पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत असून तलाव आणि हापशीवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। काही ठिकाणी पाणीपुरवठा होत असला तरी प्रेशर कमी असल्याने अनेकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पाणीपुरवठ्याच्या दिवशी बायपासने पाणी दिले जात असल्याने अर्ध्या गावाला पाणी मिळते तर उर्वरित गाव तहानलेले राहते। संबंधित कंत्राटी कर्मचारी गावात वेळेवर उपलब्ध नसताना आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरी प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी 84 खेडी पाणीपुरवठा योजनेच्या कार्यालयात निवेदन देत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करून गावातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करण्याची मागणी केली आहे। पुढील 2 दिवसात पाणीपुरवठा सुरू न झाल्यास तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशाराही गावातील महिलांनी दिला आहे। आता संबंधित विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामस्थांची तहान कधी भागवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मोहन सूर्यवंशी बोलत आहे बांबर्ड्याहून। आमच्या गावात 15 दिवस झाले पाणी नाही। आम्ही तलावातलं पाणी आणून राहिलो प्यासाठी। सदस्य पूनम संदीप धर्माडे। आमच्या गावात गेले 15 दिवसापासून पाण्याचा खूप त्रास होत आहे। गावात व्यवस्थित पाणी येत नाही, त्यामुळे आम्हाला तलावातलं पाणी आणून प्यावं लागते आणि आज आम्ही अकोट इथं पाणी पुरवठा कार्यालयात भेट देण्याकरिता आलो। साहेबाला विचारायसाठी आलो तर साहेबसुद्धा हजर नाही आहेत। मग आम्ही पाण्याची समस्या कोणाला विचारायची आणि आम्हाला अजून तो उन्हाळा लागायचाच राहिला। पुढे खूप त्रास होणार आहे। आमच्या गावातले लोकांना पाणी मिळून नाही राहिलं व्यवस्थित, ते तलावाचं पाणी आणून दूषित पाणी पिऊन राहिले, बिमाऱ्या वाढत आहेत, तर आम्हाला याचा जाब पाहिजे। गेल्या 15 दिवसापासून आमच्या गावात अर्ध्या गावात पाण्याचे प्रेशर कमी असल्यामुळे पाणी पुरवठा झालेला नाही, त्यामुळे पाण्याची समस्या खूपच गंभीर झालेली आहे। त्या समस्येबद्दल आम्ही आज विचारणा करण्याकरता आलो, पाणी पुरवठा विभागात आलो असता साहेबसुद्धा हजर नाहीत आणि मी गेल्या 4 दिवसापासून साहेबांना वारंवार फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कोणताही उत्तर दिलेलं नाही। त्यामुळे आमच्या पाण्याची समस्या एवढी बिकट झालेली आहे की आज आम्ही 15 ते 20 लोक इथं पाणी पुरवठा विभागात
विचारणा करण्याकरता आलेलो आहोत. आज निवेदनसुद्धा आम्ही दिलेलं आहे साहेबांना. मी पाणी पुरवठा अधिकारी यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या गावावर लक्ष देऊन सुरळीत पाणी पुरवठा करावा. सर्व फॅशनप्रेमी महिला, पुरुष आणि तरुणांमध्ये सध्या जगप्रसिद्ध कार्डिन कंपनीच्या सेलची जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी लग्नसराई आणि सणासुदीचे दिवस लक्षात घेता शहरात अमृतवाडी येथे कार्डिन कंपनीचा भव्य डायरेक्ट फॅक्टरी सेल सुरू झाला आहे. फॅशनच्या दुनियेत कार्डिन हा एक प्रस्थापित ब्रँड असून विशेषतः तरुणांमध्ये या ब्रँडच्या कपड्यांची मोठी क्रेज आहे. या सेलमध्ये सर्व प्रकारचे रेडीमेड कपडे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पुरुषांसाठी जीन्स पॅन्ट, टी शर्ट, फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट, 100 कॉटन शर्ट, स्टायलिश ट्राउझर आणि लग्नसराईसाठी आकर्षक कुर्ते उपलब्ध आहे. महिलांसाठी विविध प्रांतातील प्रसिद्ध साड्यांचा खजिना कांजीवरम, बनारसी, पैठणी, गडवाल, मंगलागिरी आणि कांचीपट्टू साड्या उपलब्ध आहे. धमाका ऑफर्स फक्त पुरुषांच्या ब्रँडेड कपड्यांवर उपलब्ध आहे. 1 खरेदी करा 1 मोफत मिळवा, 2 खरेदी करा 3 मोफत मिळवा, 3 खरेदी करा 5 मोफत मिळवा. इतक्या माफक दरात ब्रँडेड कपडे मिळत असल्यामुळे पहिल्या दिवसांपासूनच ग्राहकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली आहे. फॅशन प्रेमींना ही स्वस्त आणि दर्जेदार खरेदीची सुवर्ण संधी मिळत आहे. त्वरा करा, स्टॉक संपण्यापूर्वीच आपल्या आवडीच्या कपड्यांची मनसोक्त खरेदी करण्यासाठी आजच अमृतवाडीतील कार्डिन सेलला भेट द्या, असे आवाहन सेलच्या संचालकांनी केले आहे. यवतमाळच्या राडेगाव तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकी विरोधात प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या पथकाने रोहिणी रेती घाटावर मध्यरात्री धडक कारवाई करत तब्बल 1.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे रेती माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून राडेगावच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. राडेगाव तालुक्यातील मोजा रोहिणी येथील वर्धा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल यांनी महसूल विभागाला सोबत घेऊन एक संयुक्त पथक तयार केले आणि धाडसी मोहिमेचे नियोजन केले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सुमारे 2 वाजताच्या सुमारास अंतरगाव मार्गे पथकाने थेट रोहिणी घाटावर छापा टाकला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे रेती माफियांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मध्ये 11 रेती वाहतूक करणारी वाहने, ट्रॅक, टिप्पर जप्त केली, ज्यात बरोबर 2 हायटेक बोटी, 2 पोकलँड मशीन असे एकूण 1,45,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी केवळ यंत्रसामग्री जप्त करून पोलीस थांबले नाहीत, तर भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत 20 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चित्ता आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक खरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली. जावेद शेख, RRC न्यूज, राडेगाव, यवतमाळ. अमरावती शहर गुन्हे शाखेने ड्रग्ज माफियांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. शहराच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तब्बल 3,20,20,000 रुपये किमतीचे MD ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईत 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अमरावती शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावती शहरात मॅफेडॉन MD अंमली पदार्थ विक्रीसाठी आणल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. आझाद नगरातील अब्दुल फहीम अब्दुल रहीम व द्वारका नगरातील शेख हयान शेख रमजान हे दोघे मॅफेडॉन अंमली पदार्थांचा व्यवसाय करतात. दोन्ही इसम मुंबईवरून मॅफेडॉन अंमली पदार्थ 2 दिवसापूर्वी खरेदी करून आले होते. 8 मार्च रोजी सायंकाळी ग्राम सुकडी वनारसी गावाकडून लालखडी रोडने पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा MH27 DN 7883 ने येणार आहेत अशी माहिती मिळाली. सापळा रचून आरोपींच्या ताब्यातून 3,11,85,000 रुपये किमतीचे 2 किलो 80 ग्राम मॅफेडॉन पावडर जप्त केली. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना पकडले. आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन नागपुरी गेट येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ मुंबईच्या माहीम परिसरातील अरबाज उर्फ अरबू तसेच अझीम या 2 आरोपीकडून आणल्याचे सांगितले. त्यांनी अंमली पदार्थ शेख नाझीम शेख रहीम उर्फ हुंगा शेख, आमद शेख नईम उर्फ राजा शेख रहीम, शेख फहीम
उर्फ सोनू शेख रहीम, शेख जमीर उर्फ बाबा हुंगा, शेख समीर शेख अमीर, गोलू अहमद, आरिफ अहमद कुरेशी व राहणार गवडीपुरा अमरावती तसेच अब्बास कुरेशी राहणार चांदूर बाजार यांना विक्री करण्याच्या उद्देशाने आणला होता अशी कबुली दिली. गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकाने कारवाई केली. साठी काय आपल्या लोकांनी सापळा वगैरे लावला, ट्रॅप लावला आणि संध्याकाळी 1800 वाजताच्या दरम्यान लालखडी ते सुकली जे बनारसी रोड आहे तिथे ट्रॅप लावून ते आपले 2 माणूस त्याने ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून त्याने 2 किलो आणि 80 ग्राम MD त्यांच्याकडून जप्त करण्यात आली. त्यांची जे किंमत आहे एकूण 3 कोटी 12 लाख आहे किंमत. त्याच्यामध्ये 2 आरोपी अब्दुल फहीम उर्फ अब्दुल रहीम वय 25 वर्ष राहणार आझादनगर अमरावती तसेच शेख आयान शेख रमजान वय 20 वर्ष अमरावती हे दोघेही आरोपी आहे. त्यांनी ताब्यात घेतलेला आहे. आता त्यांच्या PCR घेणार आहे आणि पुढे तपास आपले क्राईम ब्रांचचे लोक करत आहे. ॲक्च्युली 2025मध्ये चांगली पद्धतीने आपले केसेस केले होते. 2026मध्ये पण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये केसेस झाले होते. नंतर ते DRIची कारवाई झाली, आता कारवाई झाली. तेव्हापासून आम्ही त्यांच्या मागे आहे. तर त्यांचा जो रॅकेट आहे पूर्णपणे आपण उद्ध्वस्त करणार आहोत. ते अमरावती शहरामध्ये जे रॅकेट वगैरे सुरू आहे ते पूर्णपणे आम्ही उद्ध्वस्त करण्यासाठी ठाम आहे. आम्ही ही कारवाई करणार आहे. रविवारी रात्री भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील रोमहर्षक अंतिम सामन्यात टीम इंडियाने अहमदाबादच्या मैदानावर प्रथमच ऐतिहासिक विजय संपादन केला. अमरावती शहरातील राजकमल चौकात मोठ्या पडद्यांवर क्रिकेट प्रेमींनी आनंद लुटला. अमरावती शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीने जल्लोष साजरा करण्यात आला. भारत माता की जय, वंदे मातरम, मोदी है तो मुमकिन है अशा घोषणा देत क्रिकेट प्रेमींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेक कुटुंब आपल्या लहान मुलांसह या उत्सवात सहभागी झाली होती. अंतिम सामना जिंकल्यानंतर हजारो क्रिकेट प्रेमींनी फटाके फोडून आनंद साजरा केला. हातात राष्ट्रध्वज, भगवा ध्वज घेऊन जल्लोष साजरा करण्यात आला. भारताच्या विजयाच्या जल्लोषादरम्यान अमरावती शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून आला. या जल्लोषात हम सब एक है, हम सर्व धर्म समभाव के दृश्य पाहायला मिळाले. यावेळी अनेक क्रिकेट प्रेमींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अकोल्याच्या जुन्या शहरातील सोनटक्के प्लॉट परिसरात रविवारी रात्री 2 गटांमध्ये जुना वाद पुन्हा उफाळून आला. या वादाचे रूप दगडाफेकीत झाले. काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. दगडफेकी दरम्यान एका घराच्या शौचालयाची खिडकी तुटली. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही गटातील 6 जणांना ताब्यात घेतले. हरिहरपेठ परिसरात अचानक झालेल्या दगडफेकीमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गटातील काही जणांना पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता असून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. काल रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान सोनटक्के प्लॉट हिना बेकरीजवळ फटाके फोडण्याच्या कारणावरून 2 गुटांमध्ये जरा शाब्दिक वाद, त्यानंतर हाणामारी झाली आणि दगडफेक झाली. त्या ठिकाणी तात्काळ माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी पोहोचले. सर्वांना तिथे तात्काळ थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर घटनास्थळी शांतता कायम राखण्यात आली. त्यानंतर दोन्ही पार्टींकडून गुन्हे दाखल करण्यात आले, ज्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपी त्यांना ताब्यात घेण्यात आलेले असून इतर आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. पुढची कारवाई सुरू आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना हे सांगू इच्छितो की जुने शहरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये व पोलीस प्रशासनात मदत करावे. धन्यवाद. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. 50 कोटींच्या उड्डाणपुलाची किंमत झाली दुप्पट. 8 वर्षापासून प्रलंबित न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाचा सुधारित प्रस्ताव मंजूर.
महापालिकेत रेडी रेकनरवरून रणकंदन, सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने, विरोधी पक्षनेत्याने सत्ता पक्षाला घेरले. स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीत खोक्यांची चर्चा, महासभेत 8 नगरसेवकांची निवड, घोषणाबाजीने राजकीय वर्तुळात खळबळ. जिल्हा उपनिबंधन प्रवीण लोखंडे यांची तडकाफडकी उचलबांगडी, तक्रारीची दखल, सहकार विभागाकडून नागपूरला रवानगी. सोनटक्के प्लॉट परिसरात किरकोळ वादातून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड, 6 जण पोलिसांच्या ताब्यात, आता परिस्थिती निवळली. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.